गाईज, दुसरा दिवस. आता आम्ही हम्पीला वस्तीला राहिलेलो आहोत. इथून तुम्हाला हम्पीचे टेम्पल दिसतील छोटे छोटे. आता सध्या सकाळचे वाजलेत 6. सूर्य बघा कसला भारी आणि इथं नदी आहे बघा, किती भारी वाटतंय. गाईज, सकाळी सकाळी आता आम्ही नाश्ता करतोय. म्हणजे नाश्ता करतोय म्हणजे बनवतोय. कांदा टमाटो करतोय, भाजी करतोय, कांदे पोहे बनवतोय. आता चाललो हम्पीला तो रथ बघण्यासाठी. तरी तिकीट काढलंय तर ती बघा लेडीज आहे चालवण्यासाठी. दादा बोलतो पलटी नाही मारली पाहिजे, बस बोलते लेडीज आहे वुमन असं बोलतात. लेडीज आहे बघा गाडी चालवायला. हम्पी मंडप आहे हा मंडप. स्टोन्स कॅरेटला आलोत आम्ही आता. हा स्टोन कॅरेट आहे. आपल्या 50 रुपयाच्या नोटवर आहे तोच हा रथ आहे. हा रथ कृष्णदेवरायांनी बनवला होता त्यांच्या काळात. म्हणजे याच्यावर गरुड पक्षी पहिल्या चालत होता. आता बोलतात तो दिसत नाहीये. गरुड पक्षी हा पक्ष्यांचा राजा आहे की नाही, त्याच्या याच्यावर कृष्णदेवरायांनी सूर्य मंदिर कोणार्क तिथेशी आहे ना रथ, त्याच्यावर इन्स्पायर होऊन तसाच बनवायचा प्रयत्न केलेला हा 7व्या शतकात हा रथ. त्याच्या आतमध्ये विष्णूची मूर्ती आहे. आणि वरती जाण्यासाठी बघा पायऱ्या पण आहेत. आणि एकच दगडाला कापून तोडून त्याच्यापासून हा रथ बनवलेला आहे. आपण हा रथ बघतो 50 रुपयाच्या नोटीवर, तर आता समोर डायरेक्ट भारी वाटतं एकदम. कामच भारी केलंय. इकडे विठ्ठल टेम्पल आहे. बोलतात की इथूनच मूर्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नेली. आता त्यात काय सत्य आहे काय नाही ते नाही माहिती, पण खतरनाक आहे. संपूर्ण हम्पी खतरनाकच आहे. रिश्काची कृष्णदेवरायांच्या बघा कसा कोरला असेल. एकच दगडाला असा तोडून कोरलेल्या मूर्त्या आहेत. हे बघा राजे लढाई वगैरे करतानाच आहे. प्रत्येक याच्यावर वेगळं आहे बघा. इथे पांडुरंग होता. दोन्ही जागा खाली आहेत. इथे मूर्ती नाही आहेत. लोकांचं सांगणं असं आहे की इथल्या मूर्त्या पंढरपूरला नेलेल्या आहेत.
या मंदिरातील प्रत्येक खांबावर कृष्णाचं बालपण रेखाटलं आहे. हे बघा, कृष्ण माखन बनवतोय, आई यशोदा आणि कृष्ण माखन खातोय, अशा प्रतिकृती दाखवल्या आहेत. हे कशाचे तरी हे सवंगडी आहेत कृष्णाचे. हे वाघाशी भिडण्याचे, हत्ती खाली आणि वरती बसलेला माणूस, गणपती बाप्पा. हे कृष्ण बासरी वाजवतोय आणि हा तबला वाजवतोय, नाचतोय. किती ऍक्टिंग करते ती. मी बघा काय मुद्दाम पारल्याची ऍक्टिंग करतय, मुद्दाम रडतय. अतिशय बारीक कोरीव काम केलेलं आहे. लक्ष बघा. मार पटका गोऱ्याचे. से हाय व्लॉगर, व्लॉगर से हाय. कलरचा पाणी आहे पूर्ण. मला कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसून नाही येत, पण बघा पूर्ण रेड आहे. रिअल मध्ये दिसतो. सगळ्याचे सगळ्याच रेड आहे. अजूनही आपण रेड रेड आहे. थांबलं तिथं जेवण बनवायला. बघा इथं आग लागले. गाईस बघावं लागला. ही दोघं गेलं त्यांना मदत करायला विजवायला. गाईस बघायला लागलाय. लागलाय बघा. घास रुपली. हे बघा डोंगर फोडून बनवलाय रस्ता पूर्ण. बघा लाल पिवला लाल पिवला लाल पिवला. खतरनाक रस्ताच जाताना भारी आहे. तर आता गाईज आलोत आम्ही हम्पीला. हम्पी भरपूर मोठा आहे, म्हणजे पूर्ण जर व्यवस्थित बघायचं असेल ना तर 2-3 दिवस द्यायला लागतील. पण आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. पण जेवढे आमच्याकडून पॉइंट कव्हर होतील तेवढे करू. आता आलोत, बघू एक एक. आता लोटस महल वगैरे आहे इथं, भरपूर आहेत बघण्यासारखं. जेवढं होतील तेवढे कव्हर करू, कारण एवढा मोठा एरिया आहे ना बघण्यासारखा. आणि खूप चांगल्या चांगल्या भारी भारी गोष्टी आहेत. राज प्रांगण आहे आणि त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आहे. बघा किती मोठा आहे आणि दगडी वगैरे पण भरपूर आहेत. हे बघा महानवमी दिब्बा. हे बघा सगळ्या तोडल्यात मूर्त्या. आपलं पहिल्याचं सगळं तोडलं. किती भारी बनवलेला होता बघा. आपल्याला कशी चढायची सवय आहे ना, आपण जेजुरी एकविरा काहीतरी झालेला सीन पोरानं उचकवली. तरी आम्ही परमिशन घेऊन चाललो वर. इकडून पण रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघितलंय तशी पूर्ण असंच आहे. वरून फक्त व्ह्यू मस्त दिसतोय. हे दगडाचे दरवाजे बनवल्यासारखे आहेत. काम चालू केलं होता पण अपूर्ण राहिलेत. फोटो काढायची एरिया नाही पिस्का. बघा मागच्या बाजूला गाड्या अडकवायला आहेत. हा हम्पी हत्ती आणि नंदी आहे. पूर्ण खतरनाक आहे. हा 24 स्तंभांवर उभा असा
लोटस महल आहे तो लोटस सारखा आकारासारखा दिसतोय म्हणून. आणि त्या काळातल्या ज्या राजघराण्यातल्या महिला होत्या ना त्यांना विश्राम करण्यासाठीचा हा महल होता. त्याच्यानंतर कृष्णदेवरायाच्या काळामध्ये त्यांनी परिषद घेण्यासाठी याचा वापर केलेला होता. हे बघा दिसतात निर्मला सीतारामन. त्यांना इन्फॉर्मेशन सांग. आपल्याला तरी कधी टाकायला भेटलं असतं. फायनान्स मिनिस्टर होते आपल्याला. किती भारी आहे बघा. बाग आहे बघ. नुसती केळीच केली. केळी बाबू आया फोटो काढ रे. एवढा उठवली घेतलेला शेम नाही तुमची किरकी उरा दाखवायला सुरुवात केला. साम्राज्याची चालू सोड. विटकाम आहे विटकाम. In 200 meters, continue straight past Sri Venkatesh onto Hampi Street. व्यायाम फोटो अंडरग्राऊंड साठी. हा बघा विरूपाक्ष टेम्पल आहे. हा हम्पी मधला विजयनगर साम्राज्यामधला 7व्या शतकातला आहे. हा कृष्णदेवरायांनी एकच नंबर. हा बघा 7व्या शतकात याचं काम सुरू झालेलं. 14व्या मध्ये पूर्ण झालेला. विजयनगर साम्राज्यामधला. इथे श्री विष्णू देवताचा मंदिर आहे. भरपूर मोठा आहे आणि भारी आहे. ही कुठची भाषा कशी अंडगंड गंड वंड गंड गंड. पूर्ण मोठा मंदिर आहे. सगळ्याच मंदिरामध्ये शॉर्ट्सवर एंट्री अलाउड नाही. देवरायांनी केलेलं विजयनगर साम्राज्यामध्ये. हा कसला मंदिर आहे बघा. पूर्ण दगडाचं आहे आणि ही लाईन आहे. मोठी लाईन होती. मग लाईनला थांबायला आम्हाला वेळ नाही आहे म्हणून आम्ही तिकीट काढला. आता तिकीट काढून चाललो म्हणजे डायरेक्ट एंट्री मिळेल ना. 25 रुपये तिकीट होता. प्रिस्काला काही तारांगणामध्ये नेलेली ती काय तिचं नाव नेहरू तारांगण. नाही ती हत्तीनीचं नाव काय नंदिनी. एलिफंट एलिफंट. ही जाऊ ही लाव नाही जवळ नाही. बघूया प्रिस्काच्या डोक्यावर हे बघ प्रिस्का. तिने आशीर्वाद दिला. गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद दिला. हत्तीने डोक्यावर हिचे आशीर्वाद दिला तर हिची शाप हवा टाईट झाली. मी पहिला भारी